शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत आहात ना? म्हणजे आज मी बनवणार आहे प्रॉन्स कोळीवडा, जो आपल्या सगळ्यांचाच फेवरेट असतो. आणि आपण कुठे हॉटेलमध्ये गेल्यानंतर सगळ्यात अगोदर नॉनव्हेजमध्ये काही मागवतो, माशांमध्ये कसली ऑर्डर करतो प्रॉन्स कोळीवडा, कारण तो इतका टेस्टी आणि इतका टेम्पटिंग लागतो. बघितल्यानंतर तर इतकं छान वाटतं, खाल्ल्यावर तर अजून मजा येते. सो आज मी तुम्हाला दाखवणार आहे प्रॉन्स कोळीवडा कसा बनवायचा. सो चला आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. चला, मस्त ताजी ताजी कोळंबी घेतलेली आहे. ही 1 किलो कोळंबी आहे, स्वच्छ साफ केलेली आहे. हे बघा, सोडून घेतलेली आहे स्वच्छ, फक्त धुवायची बाकी. आता मी धुवून घेते आधी. चला, कोळंबी चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता यामध्ये मी टाकते हळद, मीठ आणि लिंबू. लिंबू पिळायचं आहे. ते छान एकत्रित करून मॅरिनेशनला ठेवून द्यायचं आहे. हे बघा किती छान मस्त मोठी मोठी अशी कोळंबी आहे, व्यवस्थित मिक्स झाली. आता मॅरिनेट होण्यासाठी एक अर्धा तास अशीच ठेवून देऊया. तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया. हे आहे हिरवं वाटण. हिरवं वाटण बनवण्यासाठी काय काय लागतं तर कोथिंबीर, आलं, लसूण आणि मिरची. आमच्याकडे हिरवं वाटण नेहमी तयार असतं, कारण की आमच्याकडे मासे बनवताना हिरवं वाटणाचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. यासोबत काळी मिरी पावडर, धणेपूड, जिरेपूड, काळं मीठ, चाट मसाला, आमचूर पावडर, हिंग, काश्मीरी लाल मिर्च मसाला, लाल तिखट मसाला आणि गरम मसाला. अंड्यामधला आपल्याला फक्त सफेद भाग घ्यायचा आहे. चण्याचं पीठ हे घेतलेलं आहे मी 6 चमचे आणि कॉर्नफ्लॉवर 8 चमचे. आता कोळंबीमध्ये आपल्याला टाकायचं आहे सगळ्यात आधी हिरवं वाटण, 2 चमचे हिरवं वाटण, 1/4 काळी मिरी, छोटा अर्धा चमचा चाट मसाला, छोटा अर्धा चमचा आमचूर पावडर, छोटा अर्धा चमचा काळं मीठ, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा काश्मीरी मसाला आणि 1 चमचा घरगुती लाल तिखट मसाला. हे सगळं आता आपण व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे. चिमूटभर हिंग, याचा फक्त सफेद भाग घ्यायचा आहे, आपल्याला पिवळा भाग नाही घ्यायचा आहे. आता यामध्ये मी टाकते चण्याचं पीठ. कॉर्नफ्लॉवर, आपण मगाशी कमी मसाला टाकला होता, तर आपल्याला हे बघा काश्मीरी मसाला जो आहे तो परत टाकायचा आहे, 1-2 चमचे तरी. आणि घरगुती लाल तिखट मसाला 1 चमचा. आता आपण बनवतोय प्रॉन्स कोळीवाड्यासोबत आपल्याला चटणी पण लागणार की नाही, सो त्यामुळे मी आता चटणी बनवून घेते आधी आणि त्यानंतर मग आपली प्रॉन्स कोळीवाडा गरम गरम तळते. चटणी बनवण्यासाठी पुदिना घेते. पुदिना स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता यामध्ये मी टाकते कोथिंबीर, जसं आपल्याला तिखट हवं आहे तसं मिरच्या. आता मी 4च घेतलेल्या आहेत मिरच्या. आमच्या पोपटी मिरच्या जास्त काही तिखट नसतात. 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, आलं, कांदा आहे, 1 कांदा घेतलेला आहे मी, 1 गावठी टोमॅटो, कांद्याची पात आणि चिंच. चिंच आपली भरपूर आंबट असते बरं का. थोडंसं मीठ, चवीपुरती, थोडीशी आमचूर पावडर, थोडासा चाट मसाला, थोडंसं पाणी. यामध्ये आपण कढईमध्ये टाकूया तेल.
आपण डबल फ्राय करणार आहोत, जेणेकरून आपलं जे कोळीवाडा आहे, प्रॉन्स कोळीवाडा, तो असं छान क्रिस्पी झाला पाहिजे. तर चला आता सुरुवात करूया. तेल छान तापलेलं आहे. आता आपण कोळंबी फ्राय करायला घेऊया. कमी तापलेल्या तेलामध्ये नाही फ्राय करायचे, छान तापलेल्या तेलामध्येच कोळंबी टाकायची, जेणेकरून त्याचं कोटिंग नाही निघणार. ते कमी तापलेलं असेल तर कोटिंग लगेच आपली बाहेर निघते. कोळंबी काय लगेच शिजते, कोळंबी शिजायला काय वेळ नाही लागत. आणि बघा आपलं तेल चांगलं तापलं होतं, त्याच्यामुळे रबल कोटिंगचा पद्धत दिला आहे. ते आपल्याला डबल फ्राय करायचे बरं का. आता मी डबल फ्राय करायला घेते. आपल्या थंड झाल्या कोळंब्या आहेत त्या चमच्यात ठेवते. त्या थंड झालेल्या आहेत कोळंब्या, आधी केल्या आहे. छान मस्त क्रिस्पी प्रॉन्स कोळीवाडा तयार झालेला आहे. मस्त छान असा प्रॉन्स कोळीवाडा तयार झालेला आहे. तर तुम्ही देखील मंडळी ही रेसिपी नक्की बनवा, तुम्हाला खूप आवडेल. आता टेस्टिंगची वेळ, अजून टेस्ट नाही केलंय मी. असं छान बघा, ह्याच्याची कोटिंग मस्त छान अशी क्रिस्पी झालेली आहे. हे बघा, आहा. आणि ही चटणीमध्ये मस्त छान असं डीप करायची आहे. आणि आंबट तिखट अशी चटणी आणि कुरकुरीत असा गरमागरम चटपटीत असा प्रॉन्स कोळीवाडा एक नंबर आहे मंडळी. वाव, 100% गॅरंटी. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडणार आणि तुम्ही देखील बनवून पहा आणि घरच्यांना खुश करा प्रॉन्स कोळीवाडा देऊन. ताई, मी प्रॉन्स कोळीवाडा बनवलेला आहे, तुम्ही पण टेस्ट करा आणि मला सांगा कशी झालेली आहे ती. छान आहे. छान आहे. हो हो, एकदम. चटणी कशी लागली याची? एकदम छान, एकदम छान. हो. तर म्हणजे तुम्ही देखील बनवा आणि घरच्यांना खुश करा असं मस्त प्रॉन्स कोळीवाडा बनवून. आणि येस, रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आणि अशा छान छान रेसिपीसाठी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनल तर ते पण करून घ्या. अँड ऑल ऑफ द स्माइलिंग आणि बाय बाय मंडळी.